आसवे तिची सावली, व्यथा मनाची उरात लपली, स्वप्नामधला गाव शोधते स्पंदन वेडी राणी, धुंद नदीच्या काठावरची निळ्या नभाची गाणी, डोळ्यामधुनी अलगद सांगे कहाणी, मनस्विनी मनस्विनी मनस्विनी. मी मनापासून सांगतो, तुम्ही त्याच वेळेला मला खूप आवडलात. अर्थात हे मी त्या दिवशी तिथे सगळ्यांसमोर किंवा तुमच्या ताईला सांगू शकलो नाही. म्हणजे तुमची बहीण तशी चांगली आहेच, पण तुम्ही तिच्यापेक्षा मला जास्त आवडलात. अनुजन होकार दिला अक्षयला. पेढे हवेत. अक्षयचा होकार आलाय. अक्षयने आपल्या अनुजाला पसंत केली. तेव्हा पुढे पेढी ठेवा. आई पण तुझीच आहे. हे घर पण तुझंच आहे. म्हणजे ह्या घराची तू राणी होणार. राणी. खरंच सांगताय तुम्ही? खरंच असं होईल? अनु, सॉरी कशाबद्दल? मग अशी शांत नको ना राहूस. हवं तर ओरड मला. अगं मी काय ओरडू तुला? तुम्ही सगळे माझ्याच भल्याचा विचार करताय ना. तू माझ्यासाठी एवढा विचार करायला लागलीस अनु. अहो, दूध आणलंय. काय आज काम लवकर आटपलं. हात जरा जास्तच चालला. काय ते म्हणतात ना, एनर्जी आली आहे. आता लग्न होईपर्यंत तुझं हे असंच चालणार. खरंय. आपली मुलीची बाजू, काही प्रॉब्लेम यायला नको म्हणून तू दुप्पट कामाला लागणार. खरंय. एक सांगू, मला ना थोडंसं टेन्शन आलंय. टेन्शन? कसलं टेन्शन? बघा ना, म्हणजे आपण वेणेसाठी स्थळ बघतोय हे सगळ्यांनाच माहिती आहे. शेजारच्या जोशी काकूला तर हेही ठाऊक होतं की अक्षयराव विणेला बघायला येत आहेत म्हणून. आणि आता त्याने अनुजाला पसंत केलंय. आता अनुजाचं त्यांच्याबरोबर लग्न होणार हे कळणारच ना त्यांना. काय झालं? कळू दे की कळलं तर. हवं तर तू स्वतः सांग. हो, म्हणे स्वतःच सांग. हो, आधी नीट ठरू देत सगळं, मग सांगू ना. पण पण त्यांना असं नाही ना वाटणार की यांनाच घाई झाली होती. मोठीचा विचार न करता त्यांनी धाकटीचं लग्न लावून दिलं. नाही नाही, ते प्रश्न मला ऐकावे लागतील. अगं मग ऐक की. ऐक काय? उत्तरं मला द्यावी लागतील. आपल्या मुलीचं एवढं भलं होत आहे, तिच्यासाठी आपण एवढं नको करायला. तसं नाही हो. पण मग त्या विणेसमोरच बोलल्या तर? शेजारच्या जोशी काकू कशा भोजक आहे ते माहिती ना तुम्हाला. विणेच्या मनाला काय वाटेल? हे बघ, जे आहे ते असं आहे. आणि विण्याला ही वस्तुस्थिती मान्य आहे. लोक काय ग, दोन्ही बाजूनी बोलतात, कारण त्यांचं त्यात काहीच जात नसतं ना. तोंडाची फुकट वाफ जावडायला आणि मोफतचे सल्ले द्यायला त्यांचं काय जातं? ज्याचं जळतं ना त्याला कळतं. हो ना. आणि हे बघ, मला एक सांग, या जोशांनी आजपर्यंत वीणासाठी एक तरी स्थळ सुचवलंय? बोलतील म्हणे. बोलू दे, बोलले तर. हे बघ, तू त्यांना स्पष्ट सांग की म्हणावा आम्ही हा निर्णय घेतलेला आहे आणि अनु आणि वीणा या दोघींनाही तो मान्य आहे. एक तर खडसावून सांग, म्हणजे मग पुन्हा विचारायची हिंमत नाही व्हायची त्यांची. हो, खरं आहे तुमचं. हे बघ, गोष्टीच मुळे अशा घडल्यात की त्याच्यावर लोकांच्या उलट सुलट प्रतिक्रिया येणं अगदी स्वाभाविक आहे. आपण कशाला भ्यायचं? आणि बघा बाईसाहेब, आता कंबर कसून कामाला लागा. घरात कार्य उभं राहत आहे. नसते विचार डोक्यात आणू नका. हो तर. अहो, तुम्ही उद्याच त्यांना फोन करा. पुढची बोलणी कधी करायची ते विचारा. हवं तर आपणच जाऊया त्यांच्याकडे. ठीक आहे, मी बोलतो त्यांच्याशी, करतो त्यांना फोन. अगं
आपली म्हणता पोर सासरी चालली ग. माझ्याच्याने हे कसं काय बघवणार आहे मला समजत नाहीये. हे काय मला सांगता खंबीर हो म्हणून, आणि आता का? कितीही म्हटलं ना तरी मनात येतच ग. चला झोपूया आता. 108 आवर्तन करायची आहेत. उद्या सकाळी लवकर उठायला हवंय. बाप्पाला सांगा तुझे आशीर्वाद असू देत माझ्या पोरीच्या डोक्यावर. तथास्तु. काय? मी नाही, बाप्पा म्हणाला. चल लवकर उठायचं उद्या. चल. सगळं काही व्यवस्थित होईल असं वाटतं. बघा, आमच्या घरच्यांचा काहीतरी गैरसमज झालाय, पण मला तुमच्याशी लग्न करायचं नाहीये. आणि आतापर्यंत माझ्यासाठी तुम्हाला जो काही त्रास सहन करावा लागला त्यासाठीही सॉरी. तुम्ही खूप आवडलात मला. ते तुम्ही सांगितलंय ना. अर्थात मी तुमच्या मोठ्या बहिणीला बघायला आलो आणि तुम्हाला पसंत करून तिथनं निघून गेलो. हा काही एखादा एक्झिबिशन कम सेल नव्हता की मोठ्या किंवा धाकट्या मुलीपैकी कोणाला तरी एकाला पसंत करा. मी मनापासून सांगतो, तुम्ही त्याच वेळेला मला खूप आवडलात. हेच सांगायला मला इथे बोलावलं होतं का? नाही, फक्त एवढंच नाही, माझ्याशी लग्न कराल? नाही, हे बघा, माझी कुठलीही घाई नाहीये. तुमचं शिक्षण पूर्ण होऊ दे. तुम्ही म्हणाल तेव्हा आपण लग्न करू. हे बघा, उगाच घाईत उत्तर देऊ नका. अक्षय, अरे तुझ्या मनात आता सारखे अनुजाचेच विचार येत आहेत. पण जिला तू आधी बघायला गेला होतास त्या वीणाचं काय? कदाचित जर तिथे गेला नसतास तू तर तुला अनुजा दिसलीही नसती. आणि वीणाच्या संमतीनेच अनुनी तुझ्याशी लग्न करायचा निर्णय घेतला असेल ना. तिच्याशी तू बोलायला हवंस, तिची माफी मागायला हवीस. अरे अरे काय रे, तुला काय वहिनीची आठवण येते का? मग झोप न रे. म्हणजे तुझ्या मनातल्या मनात भांगडे बॉल डान्स करून झाला असेल तर झोप न प्लीज. अरे मग मी खूप दमलोय रे. झोप. अरे कसले डान्स, काहीही चालू नाहीये माझ्या मनात. नाही ना. चल झोपतो मी पण. आता कसं ऐकतोस? गुड नाईट. शांतपणे झोप. हा हो, झोप तू. चल. आई अगं झाला का ग डबा? दे ना ग लवकर, मला उशीर होतोय. हो झालंय सर्व. भाजी थंड करत ठेवले. किती ग घाई करशील? अनु, अगं किती घाई करतेस तू? आधी चहा घे बरं. अरे हो, घे चहा घे. तर दे लवकर. अगं देते. आधी टाइमपास करत बसशील आणि मग नंतर घाई 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 घाई. झालं तुझं सुरू. अगं नाही ग. घे. दे तिला पटकन. चल. अगं हळू. अगं गरम आहे बाळा. आणि हे बघ, हा असला धसमुसळेपणा आहे ना, तो जरा कमी कर. तिथे नाही हो चालायचा. हो, सासरी जायचंय. सासरी जायचंय, पण आता मला कॉलेजला जायचंय. आई अगं कर ना ग लवकर. एक मिनिट मी सांगते. अनु, तू काय कर माहितीये, तुझा रोजचा जो डबा असतो ना, तो तुझा तूच कर. म्हणजे काय, तुला सवय सुद्धा होईल आणि पुढे त्रास नाही व्हायचा त्याचा. माझा डबा हो मी करू? हो. कशाला? म्हणजे तिथे आहेत की स्वयंपाकी? एवढ्या आता गाड्या घेऊन फिरतात ते. मग वहिनी ऐकतेस ना सगळं? हो ऐकते. माझी नसते हो छाती झाली असलं काही बोलायची. हो, दॅट इज युअर प्रॉब्लेम आत्या. म्हणजे आत्या जा ना जरा, फोन बघ ना प्लीज. काय दे ना आई डबा. घे डबा घे.
हॅलो. हॅलो. हा अक्षय बोलतोय. हा बोला बोला. म्हणजे नमस्कार, सुप्रभात. गुड मॉर्निंग. आत्या कोणाचा फोन आहे? अगं अक्षय अक्षय ये ये. आई अक्षयचा फोन आहे. बघा म्हणजे अनुजा इथंच आहे, तिला देऊ फोन? नाही ऍक्च्युली मला ना आता म्हणजे काही प्रॉब्लेम आहे का? नाही तसं काही प्रॉब्लेम नाही आहे. त्याचं काय आहे, मला जरा वीणाशी बोलायचं होतं. वीणाशी? बरं बरं देते हा, 1 मिनिट. वीणाला बोलो, वीणाशी बोलायचंय. वीणाशी? हो. आई वीणाशी बोलायचंय. वीणाताई, ए वीणाताई. आले आले. काय ग? तुझा फोन आहे. हॅलो. हॅलो हॅलो. हा वीणा, अक्षय बोलतोय. तुम्ही बोला. ऍक्च्युली मी तुला अशासाठी फोन केलाय की वीणा वीणा मला माफ कर. हा? मला खरंच माफ कर. त्या दिवशी तुमच्या घरी जेव्हा मी तुला बघायला आलो होतो तेव्हा तेव्हा खरंच तू मला खूप आवडली होतीस. अर्थात तेव्हा तुला मीही खूप आवडलो असेन, म्हणून तर आपण गप्पा मारताना तू खूप मनापासून माझ्याशी गप्पा मारत होतीस, अगदी मनोमन खुल्ली होतीस. पण खरंच सांगतो, अचानक तिथे मध्ये अनुजा आली आणि काय झालं मला माहिती नाही. मला अनुजा तुझ्यापेक्षा जास्त भावली, एक लाईफ पार्टनर म्हणून. खरं म्हणजे हे जेव्हा मी तिथे तुला सांगितलं तेव्हा तुझ्या मनावर काय आघात झाला असेल हे मी समजू शकतो. अर्थात हे सगळं मी तुला तुझ्याशी बोलायला हवं होतं, तुझ्याशी शेअर करायला हवं होतं. पण ऑल ऑफ अ सडन काय झालं तेच मला कळलं नाही तेव्हा. आय एम रिअली सॉरी. मला माफ कर. हॅलो हॅलो वीणा. बोला ना. प्लीज प्लीज मला माफ कर. मी कोण तुम्हाला माफ करणार? जे काही झालं त्या सगळ्यात तुमची काहीच चूक नव्हती. आणि तुम्ही कोणाशी लग्न करायचं हा सर्वस्वी तुमचा निर्णय आहे. हे बघ वीणा, प्लीज असं काहीतरी बोलू नकोस. जर तू मला माफ केलं नाहीस ना तर मी आयुष्यात तुझ्यासमोर येऊ शकणार नाही. मला सतत अपराधी वाटत राहील. हॅलो. थँक्स अ लॉट वीणा. म्हणजे तू मला आता माफ केलंयस असं समजायला हरकत नाहीये. आणि खरंच सांगतो, मनापासून बोलतो, मला तुझ्याशी मैत्री करायला खूप आवडेल. माझ्याशी मैत्री करशील? थँक्स अ लॉट. म्हणजे आता मी असं समजायला हरकत नाहीये की मला एक खूप गोड आणि छान मैत्रीण मिळाली आहे. काय? बरं, मी आता ठेवू फोन. अनुजाला सांग मी तिला नंतर फोन करेन. ओके? आणि थँक्स वन्स अगेन. बाय. काळजी घे. ते तुला फोन करणार आहेत नंतर. थांब. स्वप्नामधला गाव शोधते, स्पंदन वेडी राणी.
काठावरची निळ्या नभाची गाणी डोळ्यामधुनी अलगद सांगे कहाणी मनस्विनी मनस्विनी ताई काय झालं? ताई सांग ना काय झालं? तुझ्याशी बोलते मी. हो बोल ना, ऐकते मी. त्यांचा फोन आला आणि ते तुझ्याबरोबर फोनवर बोलले म्हणून तुला रडायला आलं ना? नाही छे ग, मी कुठे रडतीये? हे तू मला सांगतेस? ताई अगं आज भेटते का मी तुला? तुझे डोळेच सांगतायत काय ते. असं रडून कसं चालेल ग ताई? अनु प्लीज, आपण दुसऱ्या विषयावर बोलूया का? नाही, मला याच विषयावर बोलायचंय. काय म्हणाला अक्षय की तुला असं रडायला आलं? काही नाही. अच्छा, काही नाही म्हणाला म्हणून रडायला आलं? बर, काहीतरी बोलू नकोस अनु. नको ना बोलू काहीतरी. मग सांग ना काय म्हणाला तो? सॉरी. आता ते कशाला? अगं तेच सांगतेय ना, असं तो मला म्हणाला. आय मीन म्हणाले. ओ एकदम सॉरी. हाँ सही है भिडू, लगे रहो लगे रहो. हो का? मग आपण कोणी दुसरा शोधणार आहात का भिडू? तसं नाहीये काही. नाही ना, मग शांत बस. पण तो आणखीन काय म्हणाला? फक्त सॉरीच म्हणाला? नाही, तो आपण चांगले मित्र होऊ शकू का असं विचारत होता. मग हो म्हणालीस ना? नाहीतर खडूसपणे नाही म्हणाली अशी. प्लीज. पण तुला खरं सांगू का अनु, मी ना त्याला होही नाही म्हणू शकले आणि नाही. म्हणजे? तुला माहितीये ना अनु, मी इतक्या पटकन ओपन नाही होऊ शकत. आणि एवढ्या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर तर. पण फक्त त्यांचं मन राखायचं म्हणून मी हो म्हटले. गुड. पण अनु हे सगळं का होतंय ग असं? मी काय केलंय म्हणून हे सगळं असं माझ्या बरोबर घडतंय? मला नाही ताई, अजिबात रडायचं नाही. ताई अगं तुझ्याकडे बघत मी अनेक गोष्टी शिकत आली. आता तूच जर असं केलंस तर मी कुणाकडे बघू? आणि कमॉन यार ताई, तुला माहितीये पुढे काय होणार आहे ते. ताई सगळं काही तुझ्या मनासारखं होईल खरंच. कमॉन आता हस बघू. सॉरी. अगेन सॉरी? यार मेरा बस चले ना तो ये वर्ड मैं अपने डिक्शनरी से निकाल ही दूं. डियर, तुम तो मेरी जान हो, इस घर की शान हो, आन हो, मान हो. भास भास भास, जास्त वाकू नकोस नाही तर मान मोडेल तुझी. काय ग, काय चाललंय? आली. काय म्हणाली? आली जुवेल असंच म्हणायचं होतं ना मला. हो हो हो. पुरी तुला मी एक सुचवू का ग? काय? तू सुचव. हा म्हणजे बघ, तू एखादी नोकरी का नाही शोधत? म्हणजे नोकरीच्या निमित्तानं तू घराबाहेर पडशील, कामात तुझं मन लागेल, मन शांत होईल आणि मग तुला एकदम ना फ्रेश वाटायला लागेल. क्या बात है आत्या, तू पण ना कधी कधी सिक्सरवर सिक्सर मारत असते. मला पण हेच म्हणायचं होतं. ग्रेट आयडिया ना. आई मी आत्ताच पेपर घेऊन आले. अप्लायन्स शीघ्रम आले. अगं हो अनु थांब. बाळा अशीच हसत राहा ग, आणि या माझ्या बाळाला कुणाची दृष्ट लागू नये.